हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज आहे शनिवार। तर श्रावणातील शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन केले जाते। चातुर्मासातील व्रतवैकल्य आणि सण उत्सवांची रेलचेल असलेला महिना म्हणजे श्रावण महिना। तर या श्रावण महिन्यात प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे। श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो। सोमवार हा शिवशंकराचा वार मानला जात असल्यामुळे श्रावणी सोमवार केलेले शिवपूजन अधिक शुभ मानले जाते। श्रावणी सोमवार, जीवतीची पूजा, यानंतर प्रत्येक श्रावणी शनिवारी असते अश्वत्थ मारुती पूजन आणि नरसिंह पूजन करण्याची पद्धत आहे। तर श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा कशी करावी? तर बघा, श्रावणातील प्रत्येक शनिवारी जर तुम्ही ही पूजा केली तर चांगलेच, परंतु जर प्रत्येक शनिवारी नाही जमले तर श्रावणातील एका तरी शनिवारी ही पूजा तुम्ही अवश्य करावी। आधी अश्वत्थ मारुती पूजन कसे करावे ते जाणून घेऊया। तर बघा, अश्वत्थ मारुती पूजा करण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करायचे आहे। जिथे पिंपळाचे झाड आहे तेथे जाऊन तुम्ही त्या झाडाला दूध अर्पण करायचे। आता त्या दुधामध्ये आपल्याला एक बेलपत्र टाकायचे आहे आणि त्या बेलपत्रासहित ते त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुम्ही तिथे दिवा लावू शकता, नैवेद्य म्हणून साखर ठेवू शकता आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप केला तरी चालेल। मारुती मंदिरात जाऊन मारुतीचे पूजन करणे शक्य असेल तर चांगलेच आहे, जर नाही जमले तर तुम्ही घरी देखील मारुती पूजन करू शकता। तर आता बघा, मंदिरात जाऊन आपल्याला जर तेलाचं असेल तर तेल अर्पण करावे, शेंदुराचं असेल तर शेंदूर अर्पण करावे, तेथे आपल्याला धूप दीप लावायचा, दक्षिणा अर्पण करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याचबरोबर रुईचा पानाचा हार किंवा रुईच्या फुलाचा हार मारुतीरायांना खूप आवडतो, तर तो अर्पण केला तरी चालेल। आता अशा प्रकारे आपल्याला मारुतीची पूजा करून घ्यायची आहे। ही पूजा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, प्रदोष काळाच्या आधी म्हणजे संध्याकाळच्या आधी ही पूजा करायची आहे। त्यानंतर बघा, असे मानले जाते की पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो। तर यामागे एक कथा देखील आहे। तर ती अशी, तर एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णुभक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवले। त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले। परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांना त्याला एकाकी पाडले। ते थंडीचे दिवस होते। थंडीपासून स्वतःचे संरक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवित असे। एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली। तत्क्षणी तेथे विष्णू प्रकटले। त्यांनी धनंजयाला, तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घा घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मला जखमा झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले। ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वतःची मान तोडून प्रायश्चित्त करण्याचे ठरवले। त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले। त्यांनी धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले। त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्वत्थाची पूजा करू लागला। पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले। प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अश्वत्थ सर्व वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी होय असे म्हटले आहे। श्रावणातीलच नव्हे तर इतर शनिवारी सूर्योदयापूर्वी अश्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे। ज्यांना नेहमी शक्य नसेल त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी ही पूजा अवश्य करावी। तर बघा, तुम्हाला जर मंदिरात जाऊन ही पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी श्रीरामांच्या फोटोसमोर किंवा मारुतीच्या फोटोसमोर बसून हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र याचे वाचन करून पठण करून ही पूजा करू शकता। त्यानंतर बघा, नरसिंह पूजन कसे करावे? तर आपण जरा जीवतीची जी पूजा शुक्रवारी केली त्याच फोटोवरती नरसिंहाचा फोटो देखील आहे, तर त्या चित्रावर आपल्याला ही पूजा करायची आहे। तर बघा, नरसिंहाचा फोटो स्वच्छ पुसून घ्यावा, त्यावरती हळद कुंकू अक्षता अर्पण करावी, पिवळे फुले अर्पण करावी आणि त्यांना पिवळ्या खिचडीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। आता पिवळी खिचडी म्हणजे तुम्ही डाळ टाकून डाळ टाकून हळद टाकून तिखट मीठ टाकून ही खिचडी बनवायची आहे आणि ती त्यांना नैवेद्यास्वरूप दाखवायची आहे। नरसिंह भगवान हे भक्त प्रल्हादासाठी त्यांनी अवतार घेतला होता, त्यामुळे त्यांना लहान मुलांचे देवता मानले जाते। त्यामुळे ही पूजा झाल्यानंतर आपल्याला
आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी कसल्याही प्रकारच्या अडचणीत आपली मुले सापडू नये आणि सापडली तरी त्यातून सुखरूप बाहेर यावी यासाठी आपल्याला नरसिंहदेव आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. तर बघा, आणि त्या नैवेद्य जो आहे, जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे, तो नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा गाय जर नाही भेटली तर इतर कोणत्याही प्राण्यांना तो नैवेद्य तुम्ही खायला द्या. अशा प्रकारे ही संपूर्ण पूजा आपल्याला करायची आहे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.